जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ते आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण आले हो बाहेर आपल्या वाड्यामध्ये. पाहिलं तिकडे चेतन भाऊन पोरं येत होते. बाकीचे चेतन भाऊन स्पीकर लावला होता ट्रॅक्टरवर, तर गाणे ऐकत होते. तिथल्यात भाऊ सागर पाटील आला, त्याची मजा घ्यायला लागला. ओम त्याला विचारे म्हणे तुला काम करायचं जोर कुठून येतो. तर सागर पाटील म्हणे की हे पाय म्हणे इकडे फिलिंगची पुडी, हे फिलिंगची पुडी खाऊन सम म्हणे अंगामध्ये काम करायची फिलिंग येते. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मग काय तिथल्यात सागर पाटील रिक्षा दिसली, त्याच्यात कोण दिसला काय माहित भाऊ तर इथला खुद झाला एकदम. कशी की झाले, त्याची गर्लफ्रेंडच दिसली आहे. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. मग काय संध्याकाळच्या वक्ती आली इकडे मंदिराकडे, तर सचिन भाऊ त्याच्या गाडीचं पंचर जोडत होता आणि टिल्ल्या हवा मारत होता. तुम्हाला जर का हवा मारायचे क्लास लावणे असतील तर आपल्या टिल्ल्याकडून लावून घ्या, तुम्ही मस्त शिकवून तो. अच्छा, हमको सिखा रिया है. एक झलक पाहून घ्या तुम्ही, त्याची हवा मारायची कितली भारी आहे. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. मग काय आरतीचा टाइम झाला ना, आली इकडे आरती करायला मंदिरात. मग काय झाली आरती ना, बाहेर आले ना पुऱ्या भगवान आले म्हणे की एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैसू. मग काय भगवानदाची आली जीवार ना, भगवानदाने घेतली मग त्याची मजा. चला मग आमची अशी मजाक चालूच आहे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.